मात्र एक गॅरंटी देतो मी म्हटलं, जर मी आमदार झालो किंवा नाही झालो तर मला आणखीन सोपं पडेल. जरी नाही झालो तरी पुढचा सीझन जो आहे तो एक तर मी तुम्हाला आमदार झालो तर तुम्हाला कुठून तरी फायनान्स देऊन मी उपलब्ध करून हे करेन, आणि नाही झालो तर मला गव्हर्नमेंट बॅकिंग नसेल तर मी स्वतः तो कारखाना घेऊन दौलतसारखा मी चालू करून दाखवेन. त्याची मी गॅरंटी दिली. भारतीय शेतकरी संघाच्या भडगाव बैठकीत मानसिंग खोराटे यांना पाठिंबा. भारतीय शेतकरी संघाने भडगाव येथे आयोजित केलेल्या बैठकीत मानसिंग खोराटे यांना आगामी निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत खोराटे यांनी गडिंग्लज क्षेत्रात होणाऱ्या विकासाबाबत ठाम वचन दिले. मानसिंग खोराटे यांनी आपल्या भाषणात बोलतेवेळी म्हटले, दौलतमुळे चंदगड तालुक्याच्या विकासाची जशी गती आहे तशी हळदी कारखाना सुरू करून गडिंग्लजच्या तालुक्याचा विकासाची गती देखील सुनिश्चित करू. मतदारसंघ एक कुटुंब आहे आणि त्याच्या विकासासाठी मला काहीतरी योगदान देणे आवश्यक आहे. समाजासाठी काहीतरी देणे हे माझे कर्तव्य आहे. बैठकीत उपस्थितांनी मानसिंग खोराटे यांच्या वचनाचे स्वागत करत तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे या समर्थनामुळे खोराटे यांना त्यांच्या विकासाच्या योजनांना गती देण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळाले आहे. यावेळी भारतीय शेतकरी संघाचे जिल्हाध्यक्ष श्री बाळगोंडा पाटील, तालुका अध्यक्ष गडिंग्लज श्री गुरुराज हत्ती यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहिलेत सीझन चालू व्हायला 2 महिन्यात कोणीही तो कारखाना चालू करू शकत नाही, आणि घेऊन कसं तरी मोडकळीत चालू करणं, एखादा महिना चालवणं, परत बंद पडणं आणि परत ते ओझं वाढवणं, त्याच्यात काही हे नाही आहे, तथ्य नाही आहे. परत तुमचा जो 15 वर्षाचा कालावधी आहे, जसं आम्ही ह्याला केलं दौलतला, तसंच इथं पण करावं लागणार. 7-8 वर्ष इन्व्हेस्टमेंट करावी लागणार, ते 7-8 वर्ष फेडावी लागणार. 15 ते 20 वर्ष आमची ह्याच्यातच जाणार. मग तुमचा 15 वर्षाचा कालावधी आम्हाला पूर्ण पडत नाही. तर तो कालावधी कसा वाढून दिला जाईल, तर ते तुम्ही देऊ शकत नाही, तो कमिशनरकडे. ह्या गोष्टीला वेळ लागतो. आपण ह्याच्यावर बोलणे आतापासून चालू करूया. त्याच्या 2-3-4 महिने जातील. हा सीझन तुम्ही कसा तरी काढा, कसा काढायचा तसा काढा म्हटलं मी. मात्र एक गॅरंटी देतो मी म्हटलं, जर मी आमदार झालो किंवा नाही झालो तर मला आणखीन सोपं पडेल. जरी नाही झालो तरी पुढचा सीझन जो आहे तो एक तर मी तुम्हाला आमदार झालो तर तुम्हाला कुठून तरी फायनान्स देऊन मी उपलब्ध करून हे करेन, आणि नाही झालो तर मला गव्हर्नमेंट बॅकिंग नसेल तर मी स्वतः तो कारखाना घेऊन दौलतसारखा मी चालू करून दाखवेन. त्याची मी गॅरंटी दिली. म्हणजे हा सीझन सोडून पुढच्या सीझनला मी 100% तो कारखाना काही करून चालू करून देणार तुम्हाला. मग मी तो स्वतः केलेला असेल किंवा त्यांच्या थ्रू केलेला असेल. आणि गडिंग्लज कारखान्याचं तर एवढं चांगलं आहे, अगदी परड्यात ऊस असल्यासारखं. बैलगाडीनं सगळा ऊस येईल एवढा ऊस आहे. शेजारी नदी वाहत असते. खूप चांगला आहे. केवळ तेच दौलतसारखंच परिस्थिती आता इथं झालेलं आहे. राजकारणच सगळं घुसलं की हे असंच होतं. शेतकऱ्यांच्यासाठी एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे. आत्ताच बोललो जसं 3 कारखाने झालेत. पैसे कमवायचे आता भागलेले आहे. एक गिरणी कामगाराचा मुलगा, 1 कारखाना झाला तरी चिक्कार झालं. आता 3 झालेत म्हटल्यावर काय पैसे कमवण्याची इच्छा नाही राहिलेली. आता काहीतरी आशीर्वाद मिळवणं, नाव कमवणं एवढंच राहिलेलं आहे. आणि असं काहीतरी जरा चांगलं केलं, कुणाला नोकऱ्या लावल्या, कारखाने चालवले, शेतकऱ्यांचं भलं केलं, गरिबांचं भलं केलं, तर कुठंतरी मला तुम्हा लोकांचे एक शाबासकी मिळेल, एखादे आशीर्वाद मिळतील. आपण सगळेजण म्हणतो की आपण इथून वर जातेवेळी काही घेऊन जात नाही, जे आहे ते कमवलेलं इथंच ठेवून जातो. पैसे, आर्थिक व्यवहार तर सगळे इथंच राहतात काय असतील ते. पण 2 गोष्टी अशा आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत की आपण वर जातेवेळी एकतर आशीर्वाद घेऊन जातो आणि ठेवलं तर नाव ठेवून जातो आपण. ते काहीतरी एक स्वार्थ माझा म्हटला तर आता तो आहे. प्रत्येक माणसाचा प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी स्वार्थ असतो. पैसे कमवण्याला आता स्वार्थ राहिलेला नाही. एक गिरणी कामगाराच्या मुलानं अगदी 5 स्टार आयुष्य आता जगतोय मी, अगदी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आता काहीतरी एक थोडेफार आशीर्वाद तुमचे मिळावेत, माझं नाव व्हावं, एवढ्या दृष्टिकोनातून मी ह्या राजकारणात उतरलेलो आहे. मला माहीत आहे तुमची काही राजकीय ह्याच्यात तुम्ही नसताय, पण राजकीय पटल सोडून तुम्ही प्रत्येकजण नागरिक आहात या स्वतंत्र भारताचे. त्यामुळं वोट करणे हा अधिकार आहे आणि तो तुम्ही प्रत्येकजण बजावत असालच.
तर मी राजकीय पक्ष गट तट ह्यात मी काही इन्व्हॉल्व करत नाही. मी स्वतः मानसिंग खोराटे म्हणूनच उभा राहिलेलो आहे. एक प्रोग्रेसिव्ह विजन घेऊन मी आलेलो आहे. ह्या विजनचा विचार करून तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने आम्हाला मदत करावी एवढी इच्छा आहे. निश्चितच आम्ही काही ना काहीतरी करून दाखवू ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि 100% पुढच्या वर्षी तुमचा हा गडिंग्लज कारखानासुद्धा चालवून देतो ही माझी 100%.